वजन कमी करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा कोणता? सकाळी चांगला आहार घेताय, रात्रीचं जेवण चांगलं करताय, पण दुपारचं काय? वजन वाढवणारा खरा दोषी आहे ते म्हणजे दुपारची वेळ. दुपारी तुम्ही काय खाता, कोणत्या पद्धतीने खाता, किती वाजता खाता, यावर ठरत असतो तुमचं वजन कमी होणार आहे की वजन वाढणार आहे. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, पण दुपारचा आहार जो योग्य नसेल तर त्यामुळेच तुमचं वजन वाढत आहे आणि ती वाढलेली चरबी स्पेसिफिकली तुमच्या पोटावरती साठत आहे. पण आता मंडळी, काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे प्रभावी 5 मुद्दे की जे फॉलो केल्यामुळे अवघ्या 30 दिवसांमध्ये, अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप जास्त असते, पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती ही कमी कमी होत जाते. त्यामुळे दुपारी तुम्ही काय आहार घेता यावरती ठरत असतं की तुमच्या शरीरामध्ये फॅट्स साठून राहणार आहेत की ते फॅट्स बर्न होणार आहेत. आणि आपण इकडेच तर चूक करत असतो. आपण सकाळी व्यवस्थित नाश्ता घेत असतो, रात्रीचं जेवण व्यवस्थित करत असतो, पण दुपारी जेवणाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो आणि काहीही आहार घेत असतो आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. पण मंडळी, आता मी तुम्हाला जे 5 प्रभावी मुद्दे सांगणार आहे की ते फॉलो फक्त करण्याची गरज आहे. मग तुम्ही व्यायाम नाही केला तरी चालेल, एकदम क्रॅश डाएट केलं नाही तरी चालेल, फक्त हे 5 मुद्दे फॉलो करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये कसा बदल होतो, ते तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला कशी मदत होते ती. तर मंडळी, मी स्वतः जेव्हा माझं 30 किलो वजन कमी केलं तेव्हा मी दुपारच्या जेवणाकडे देखील लक्ष दिलं. तर मंडळी, मी तुम्हाला 1 महिन्याचं चॅलेंज देते, अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. तुम्ही ते फक्त फॉलो करा आणि मग मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, कुठलाही व्यायाम तुम्हाला देणार नाहीये. फक्त मी देणार आहे हे 5 मुद्दे, ते फक्त तुम्हाला दुपारी फॉलो करायचे आहेत आणि तुमच्या शरीरात झालेला चमत्कार बघायचा आहे. मग तुम्ही काय, तुमच्या आजूबाजूचे लोक देखील 1 महिन्यानंतर तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन कमी झालं. तुम्ही जर हे 5 मुद्दे 1 महिना फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 5 मुद्दे फॉलो करणार आहे. आणि मग बघा वजन काट्यावरचा तो काटा कसा हलतो ते. तर मंडळी, सगळ्यात पहिला पॉईंट ते म्हणजे दुपारच्या जेवणाची फिक्स वेळ ठरवा. टायमिंग इज एव्हरीथिंग. फक्त महिनाभर करून बघा, दुपारचं जेवण हे 12:30 ते 2 मध्ये झालंच पाहिजे. जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तिकडे देखील तुम्हाला 1 ते 1:30चा टायमिंग असेल, त्या टायमिंगवरच जेव्हा तुम्ही घरी असाल तर त्याचा फायदा घ्या आणि दुपारच्या जेवणाची एक फिक्स वेळ ठेवा आणि त्या वेळेवरती जेवण करा. जेव्हा तुम्ही तुमचा आहार हा वेळेवरती घेता त्यामुळेच तुमचं पचन चांगलं होत असतं. दुपार एकदा जायला लागली, दुपारचं जेवण झालं की नंतर आपलं शरीर हे फॅट स्टोअर करायला लागतं. म्हणजे जर का तुम्ही दुपारचं जेवण हे उशिरा घेतलं तर ते फॅट्स बर्न होत नाही, ते तुमच्या शरीरामध्ये साठून राहतात, कारण पचनशक्ती ही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे दुपारचं जेवण एका फिक्स टायमिंग वरती ठेवा. 30 दिवस फक्त करून बघा, उशिरा जेवण करायचं नाही. दुसरा आणि खूप महत्वाचा पॉइंट ते म्हणजे दुपारच्या जेवणाची थाळी. त्याच्यामध्ये पाहिजे 50% या भाज्या, 25% पाहिजे प्रोटीन आणि 25% पाहिजे कार्ब्स. तुम्ही फक्त हे फॉलो करून बघा, तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे, भूक भागणार आहे, पण तुमचं पोट फुगणार नाहीये. भाज्या का महत्वाच्या असतात? 50% भाज्या या तुमच्या ताटामध्ये तुम्ही घ्यायच्या, कारण त्यामुळे आपल्याला मिळत असतं ते म्हणजे फायबर, म्हणजे पोट आपल्याला भरल्यासारखं वाटत असतं. 25% प्रोटीन ह्यासाठी गरजेचं असतं की मग आपल्याला सारखी क्रेविंग होत नाही. प्रोटीन जर कमी असेल आहारात तर मग सारखं हे खाऊ का ते खाऊ असं होत असतं. आणि 25% कार्ब्स महत्वाचे असतात, कारण त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळत असते. भाज्या म्हणजे तुम्ही काय घेणार, त्याच्यामध्ये 50% वेगवेगळ्या घरामध्ये ज्या आहेत त्या अवेलेबल भाज्या घ्यायच्या, सॅलेड घ्यायचं आणि अगदी कमी तेलामध्ये तुम्ही ते करणार आहात. आता बघू प्रोटीन मध्ये आपण काय घेऊ शकतो. प्रोटीन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या डाळी घेऊ शकता, पनीर घेऊ शकता, अंडी घेऊ शकता आणि मग अलग कार्ब्स मध्ये तुम्ही घेऊ शकता थोडासा भात किंवा मग पोळी. अशा प्रकारे तुमची थाळी ही भरलेली पाहिजे. 50% भाज्या, 25% प्रोटीन आणि 25% कार्ब्स. यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण
येते. तुम्ही घरामध्ये जी आहे अवेलेबल भाजी, ती अवेलेबल भाजी घ्यायची, एक भाकरी घ्यायची किंवा पोळी घ्यायची आणि एवढा बाउल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड. सो जर तुम्हाला भात खावासा वाटला तर तुम्ही भात देखील घेऊ शकता, पण ब्राऊन राईस घ्या दुपारी आणि मग परत भाजी, भात आणि सॅलेड. भाती घेतली भाकरी घेतली तर भात घेऊ नका आणि भात घेतला तर भाकरी घेऊ नका. असं तुम्ही अल्टरनेट डेज करून बघा, मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. पुढचा खूप महत्वाचा पॉईंट म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेचच बसू नका. 10 मिनिटं वॉक करा. ही अगदी छोटी सवय तुमच्या फॅट लॉसचा गेमच बदलून टाकणार आहे. फक्त तुम्ही हे फॉलो करून बघा, कारण जेव्हा तुम्ही जेवण झाल्यानंतर ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिटं वॉक करताना त्यामुळे तुमच्या शरीरातली शुगर लेवल देखील व्यवस्थित राहत असते, तुमचे फॅट्स बर्न व्हायला मदत होत असते, ब्लोटिंग होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटत नाही आणि त्यामुळेच तुमचे फॅट्स, तुमची चरबी जळायला मदत होत असते. तो इथून पुढे दुपारचं जेवण जरी झालं तरी 10 ते 15 मिनिटं वॉक करा. जेवण झालंय दुपारी म्हणून आपण फोन स्क्रोल करत बसण्यापेक्षा वॉक केला कधीही चांगला, कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं. सो दुपारच्या जेवणामध्ये मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ खूप कमी करा, कारण मीठ खूप जास्त खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये पाणी हे धरून ठेवलं जातं, मग त्यामुळेच आपल्याला वजन वाढल्यासारखं वाटतं. तसेच जर गोड पदार्थ खाल्ले, साखर खाल्ली दुपारच्या जेवणामध्ये तर त्यामुळे आपली इन्शुलिन लेवल वाढत असते आणि जर तळलेले पदार्थ खाल्ले तर त्यामुळे आपला मेटाबॉलिझम हा स्लो होत असतो. तर हे तिन्ही पदार्थ आपल्या दुपारच्या जेवणाकरून शक्य झाल्यास वर्ज्य करा. त्यामुळेच अवघ्या महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला हा जाणवेल. अगदी सोप्या सवयी आहेत, पण यामुळे होणारा परिणाम हा खूप मोठा आहे. आणि आपला लास्ट महत्वाचा पॉईंट म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर 3 ते 5 मध्ये जर तुम्हाला भूक लागली तर एक स्मार्ट स्नॅक घ्या, कारण तेव्हा जर तुम्ही काही पण खाल्लं, बिस्किट वगैरे खाल्लं, कुठलंही असे पदार्थ खाल्ले की ज्यामुळे वजन वाढेल तर तुमची चरबी बर्न होणार नाही. सो हा स्नॅक, इव्हिनिंग स्नॅक खूप महत्वाचा असतो 3 ते 5 दरम्यान. जर भूक लागलीच तर तुम्ही मूठभर मखाणे खाऊ शकता, 30 ग्रॅम रोस्टेड मखाणे खायचे किंवा चणे खायचे, पीनट्स खाऊ शकता रोस्टेड, पण अजिबात त्याच्यामध्ये मीठ नाही, किंवा तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता. आता तुम्ही म्हणाल दुपारचं जेवण झालंय पण मग हा स्नॅक का करायचा, तर रात्रीच्या जेवणामध्ये ओव्हर इटिंग व्हायला नको, खूप क्रेविंग सारखी व्हायला नको, ह्यासाठी हा स्मार्ट स्नॅक खूप महत्वाचा असतो. म्हणजे रात्री मग खूप आपल्याला खाऊ होत नाही आणि आपण जास्त आहार घेत नाही. सो ही स्मार्ट इटिंग, हा स्मार्ट स्नॅक करण्याची खूप गरज असते. तर हे 5 मुद्दे बघा, हे खरंच खूप प्रभावी आहेत आणि या सवयींमुळेच तुम्हाला अवघ्या 30 दिवसांमध्ये तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय घ्यायचा, रात्री काय घ्यायचा, अगदी घरगुती आहार, त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुम्ही जर ह्या 5 गोष्टी फॉलो करणार असाल दुपारच्या आणि महिन्याभरात तुमच्या शरीरामध्ये चमत्कार बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो की तिथे लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे हे मुद्दे फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये, गरज आहे ते म्हणजे आत्मविश्वासाची, सातत्याची. असं नाही की मी 2 दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. 30 दिवस फक्त फॉलो करून बघा, आपलं वजन अगदी घर बसल्या कमी करायचं तर आपण हे नक्कीच करू शकतो आणि मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि जर मी स्वतः माझं घर बसल्या 30 किलो वजन 2 वेळा कमी करू शकते, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत, तर तुम्ही देखील करू शकता. अशक्य असं काही नाहीये. गरज आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह राहण्याची आणि स्वतःला सांगायची की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, तुमचं वय, तुमचं आत्ताचं वजन, तुमची हाईट, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स यावरून जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवे असेल तर ते देखील आपण बनवतो. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.